ॲव्हरेज पक्ष प्लेसमेंटच्या माध्यमातून सिंगल इथे कन्वर्ट केला गेला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. गावदेवी वाकीपाडा संघ आपल्या खेळीची सुरुवात करतोय. पहिलाच चेंडू बॅटने खेळला जातोय. एका धावेने श्री गणेशाय नमा. चला जय बजरंग स्पोर्ट्स कॅप्टन, जय बजरंग स्पोर्ट्स कॅप्टन, तुम्ही प्लीज आमच्याशी संपर्क साधा. फक्त कॅप्टन या. ॲव्हरेज क्रॉस फटका, जागा बनवली. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला वळून खेळला जातोय, शफल होऊन खेळला जातोय. एक धाव आणखीन अंकित केली जाईल. धावसंख्या दाफळकर पाहायला मिळते ती 2. माझ्या सोबत आहेत अक्षय साटम दिग्गज समालोचक, त्यानंतर विंपाल कांबळे एस मॅन विथ गोल्डन फिंगर्स. या वेळेस अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यावर आत आला होता. बॅटची कडा चढून चेंडू यष्टीच्या मागे. एक धाव. धावसंख्या पाहायला मिळेल. वन शॉटचा इशारा देतो पंचांचा. ही एक धाव आणखी अंकित केली जाईल. धावसंख्या धावसंख्या 3. ॲव्हरेज ऑन साइडला मिड विकेट रिझर्व्ह मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी शॉट मध्ये सज्ज होता. चांगलं शतरक्षण. सिद्धिविनायक चंद्रपडा या संघाचं हे मैदान आहे. धन्यवाद सिद्धिविनायक. धावसंख्या झालेली आहे ती 5. थँक्यू सिद्धिविनायक चंद्रपडा, कारण त्यांच्यामुळे हे मैदान इथे अवेलेबल झालेलं आहे, तर त्यांचं देखील इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावफलक धावा पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 5. ही इनिंग संपली तर जय बजरंग पाणजू आणि शिवतेज संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. लक्षात ठेवा, हे इनिंग संपल्यानंतर लगेचच या इनिंगचं शेवटचं षटक ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस दोन्ही कॅप्टन आम्हाला टॉस बॉक्स मध्ये हवे आहेत. नंबर 2 षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉइंट वर आपण गोलंदाज पाहत आहात. राज राईट हॅम राउंड द विकेट. पहिला चेंडू. ॲव्हरेज अतिशय सुरेख असा फटका. डीप मिड विकेट रिझर्व्हचा शतरक्षक वेगाने येतोय, चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा येतील. कालच्या दिवसामध्ये कालचा दिवस मी तुमच्यापर्यंत मांडतोय मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये खास करून अक्षय सोनी हा एकमेव खेळाडू ठरला होता ज्यानं मिड विकेट क्लिअर केलं होतं. मिड विकेटच्या डोक्याच्या वरून षटकार ठोकला होता. त्यानंतर जास्तीत जास्त फटके स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारले गेले होते. इथे मात्र पहिला गडी बाद रनआउटच्या स्वरूपात गावदेवी संघाचा.
धन्यवाद. उशिरा का होईना मात्र वेळेवर हा षटकार संघासाठी मिळतोय, कारण आता मात्र थोडासा धावसंख्येचा वेग वाढतोय आणि हेच काम करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर हवा हवा स्ट्रोक खेळला गेला. ऑफ साईडची हवा ऑन साईडला फेकून दिली बॅटनं, असं नक्कीच मी म्हणेल या फटक्याला. फलंदाज रुपेश यांना पुन्हा एकदा समरण डिलिव्हरी, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली बसतोय. आणखीन एका चेंडूची निर्धाव सांगता होताना षटक इथे पूर्ण होत आहेत, ती म्हणजे 2. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 14. एक गड्यांच्या मोबदल्यात 14 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द बोर्ड. प्लेइंग द ग्राउंड गावदेवी वाकीपाडा. फक्त मी इतकंच म्हणेल, धन्यवाद डीजे. प्रत्येक संघाला माझ्याकडून इतकीच सूचना असेल की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ज्या वेळेस खेळण्यासाठी जाताय त्यावेळेस नक्कीच वेळेचं महत्त्व लक्षात ठेवा, कारण आता जो तुम्ही वेळ वाचवाल तो आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये उपयोगी पडू शकेल. यावेळेस ऑन साईडला इथे मात्र चेंडू अंगाला लागून गोशांकी क्षेत्रामध्ये निघून जातो. एक धाव नक्कीच या फटक्यावर मिळेल, कारण डाव्या हाताच्या खेळाडूला तितकंसं बेनिफिट नाहीये. कारण जर आपण पाहिलं तर जवळजवळ कव्हर ते स्क्वेअर लेग ही सीमारेषा क्लिअर आहे. त्यानंतर गोशांकी क्षेत्र आहेत, लक्षात ठेवा. एक्स्ट्रा कव्हर सुपर पॉइंट आहेत, तिथे गोशांकी क्षेत्र आहेत. त्यानंतर फाईन पूर्णतः गोशांकी क्षेत्र आहे. या मैदानाच्या बद्दल बोलायचं गेलं तर यावेळेस संधी होती, आवाज आला होता, आमच्या कानापर्यंत आवाज पोहोचला होता, मात्र अंतिम क्षणी हा झेल यष्टीरक्षकाच्या हातून सुटला गेला. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूची सांगत क्या बात आहे. यावेळेस देखील चेंडू खाली बसतोय. हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजामार्फत. पुन्हा एकदा मात्र वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक धाव स्कोर बरोबर लावली जाईल. एक जर आपण विचार केला फलंदाजा विषयी म्हणायचं गेलं तर लेग स्टिक सोडली जात आहे. पूर्ण 3 स्टंप गोलंदाजाला दाखवण्याचं काम हा फलंदाज करतोय, सफल होतोय. कदाचित डीप लॉंग ऑन किंवा डीप लॉंग ऑफच्या वरून हा फटका खेळायचा असेल, ज्याप्रमाणे शैली आहे खेळण्याची. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, क्या बात आहे, वेल डन. कौतुक करेन मी गोलंदाजाचं, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना नंबर 3चं षटक हाताळताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक, वेल डन दीपक. आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावा खर्च करतोय दीपक या षटकामध्ये, त्यामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस चेंडू हवेत आहे साईड स्क्रीनच्या समोर. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला होता झेल पकडण्यासाठी, मात्र झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी आखूड केली होती. डेंजर झोन मध्ये होते स्ट्राइक यांचा बॅट्समॅन. जर फेकी केली असती कदाचित तर गडी बाद होण्याची शक्यता देखील होती. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. 10 फलकाकडे आपण लक्ष दिलं तर 10 फलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 21 धावा, 1 गडी बाद पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खास करून रुपेशनं जवळपास 7 चेंडूंचा सामना केला. 10 धावा रुपेशनं बनवल्या आणि किशोरनं जवळपास 6 चेंडूमध्ये 6 धावा या किशोरनं बनवल्या. दीपकनं आतापर्यंत 7 धावा दिल्या. आपल्या षटकामध्ये 1 गडी बाद. आणि जर आपण
विकेट जर पाहिली तर 4 धावांवर विकेट पडली होती. पार्टनरशिपचा विचार केला आपण तर 10 चेंडू खेळलेले आहेत या जोडीनं आणि जवळजवळ 14 धावेची पार्टनरशिप पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू अवांतरच्या स्वरूपात घोषित केला जातोय. 7च्या सरासरीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि ही सरासरी कायम मेंटेन ठेवली तर 28 धावा हा संघ स्कोरबोर्डवर लावू शकेल. अतिशय सुरेख गोलंदाजी ऑफ ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय. ह्यावेळेस खांद्याला अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न केला होता. वेगानं हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता मात्र वेग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी दिशा मात्र भरकटतो हा गोलंदाज. धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 25. चेंडू टाकून झाले ते 3. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर मजा येईल मित्रांनो, खरोखरच खूप मजा येईल. यावेळेस हा फटका हवेत होता आणि ते मात्र गडी बाद. आज नक्कीच सकाळपासून चांगली गाणी वाजवतोय आमचा डीजे ऑपरेटर आणि नवीन काहीशी आदिवासी सॉन्ग आता सध्या तरी डेव्हलप झालेले आहेत आणि ती जरी गाणी तुझ्याकडे असतील ती देखील ऐकायला खूप मजा येईल कारण नक्कीच एक आगळी वेगळी गाणी आहेत. नवीन खेळाडू नाव सांगायचं आहे. बॅट्समॅन नेम्स मयूर. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. आणखीन अवंतरच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 25, 27. इथे मात्र आपण पाहतोय तर गडी बाद होतोय. मी विनंती करतोय शिवतेज संघाचा कर्णधार आणि जय बजरंग पांडू संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. शिवतेज आणि पांडू कॅप्टन टॉस साठी आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खरोखर खूप मजा येईल. यावेळेस ऑन साइडला कावगाव रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. गडी बाद होतोय जेलबादच्या स्वरूपात. नक्कीच 27 धावा या धावफलकावर अंकित केलेल्या आहेत आणि 28 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत जुचंद्र या संघाला. तर आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं जुचंद्र संघ कारण दोघांनाही आपण खेळाडू कक्ष अवेलेबल केलेले आहेत. तर खूप सुंदर गाणी वाजवतो डीजे ऑपरेटर. 27 धावा झालेल्या आहेत. 28 धावा विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन शिवतेज आणि जय बजरंग पांडू कॅप्टन
बॉक्सच्या दिशेनं आणि या सामन्याची नाणेफेक केली जात आहे. जवळपास दोन संघ आमने सामने भेटतील. एका साईडला असेल शिवतेजचा संघ असेल तर एका साईडला जय बजरंग पाणजू हा संघ असेल. वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी मायक्रोफोनवर आहेत माझे साथी समालोचक अक्षय साडम. यस, धन्यवाद भारतजी राऊत. चला संकेत या. एका साईडला शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा वर्सेस जय बजरंग स्पोर्ट पांजू. थँक्यू डीजे. यस, सामना 4 षटकांचा असेल. एका साईडला बघतोय निधी स्पोर्ट चंद्रपाडा, दुसऱ्या साईडला द ग्रेट मराठा परिवार. दोघांना नवीन चेंडू असणार आहे. 4 षटकांचा सामना. धावून 4 धावा काढू शकता. कंपल्सरी चेसिंग आणि या ठिकाणी जे बाउंड्री दिसते त्या ठिकाणी डिक्लेअर असेल. बाकी जे नियम आहेत ते पंचांना विचारा. चला टॉस करून घेऊया. रियाज शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली गेली होते. द ग्रेट मराठा परिवार आणि निधी स्पोर्ट चंद्रपाडा. कोण कॉल करेल? यस, मुकेश कॉल करते पांडू संघाच्या माध्यमातून. निधी स्पोर्ट असा कॉल. द ग्रेट मराठा परिवार. रियाज व्हीआयपी डाईसवर तुमचा जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिवतेज संघ नाणेफेक जिंकला. निर्णय काय असणार आहे? फलंदाजी. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल माराल? 40-45. 40-45. ही स्पर्धा खेळताना कसं वाटते? चांगली स्पर्धा आपण बघतोय. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? चांगली मॅच आहे. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. कसं वाटतं आयोजन? इकडे तुम्ही बऱ्याच वेळा खेळून सुद्धा गेलात, फायनल मध्ये सुद्धा आलाय, तरी स्पर्धा आणि भावेश पुणेकर यांनी तुम्हाला जी एंट्री दिली त्याबद्दल काय म्हणाल? ही तर स्पर्धा खूप छानच असते. आम्हाला इथे खेळायला पण मजा येते आणि भावेश पुणेकर यांचा आभार मानतो की आम्हाला एंट्री दिली. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे शिवतेज चंद्रपाडा आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भारतजी राऊत. धन्यवाद अक्षय साडम. यावेळेस डाऊन द ग्राउंड ऑन साइड आउटसाइडला चेंडू मात्र आपण पाहतो मिड ऑफ त्या ठिकाणी सज्ज आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. एक धाव नक्कीच अंकित केली जाईल या फटक्यावर. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते स्कोअरबोर्ड वरती म्हणजेच 3 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आणि इथे मात्र हा झेल व्हायला होता. कारण जर आपण पाहिलं तर टार्गेट जे समोर ठेवलेलं आहे वाकीपाडा संघानं हे तोकडं आव्हान आहे. आणि जर हे तोकडं आव्हान तुम्हाला मोठ्या स्वरूपाचं दाखवायचं असेल तर तुम्हाला हव्या त्या विकेट, तुम्हाला पकडायचे ते कॅच, आणि ते जर तुम्ही पकडले तर या सामन्यामध्ये तुम्ही जिवंत राहू शकाल. इथे मात्र हा चेंडू हवेत. आणखीन एक गडी बाद.
बाहेरची टीम असले ना त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. लांबची येतन केलेला आहे काय पर्यायी मार्ग असं तुमचा गाड्या मी गेलो तर 3 वाजता सोडतात मला. अरे गाड्या ना बाईक जरा जर तिथे जाऊत असतात ते लोक त्या वेळेवर राहते. उडीच बंद पडले ती लोक काय करतात. रोहितला मी ते सांगितलं तू जर पांडुला खेळायला जात असेल ना उडी नायगावला बंद पडली मग तुम्ही काय कराल. आणि आम्हाला पाहिजे आम्ही यावेळेस नक्कीच अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण हेच करावं लागेल. नाहीत. एखादी मुभा तुम्ही फलंदाजाला दिली तर नक्कीच काही धावा या येऊ शकतील आणि तुमचा संघ अडचणीमध्ये येऊ शकेल. मात्र काही तुम्ही चेंडू डॉट घातले गेले त्यानंतर काही विकेट जर तुम्ही प्राप्त केल्या तर नक्कीच थोडेसा मित्र म्हणेल प्रेशर वाढेल तुझ्या संघाचा. क्या बात आहे. वेल डन. आणखीन एक चेंडूची निर्धाव सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या नंबरच्या षटकामध्ये अजूनही खातं खोलं नाहीये. लक्षात ठेवा एकही धाव अजूनही या गोलंदाजानं खर्च केली नाहीये. ॲव्हरेज ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये थोडीशी मिसफील्ड. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावेला 3 धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र थांबवण्याचं काम करतोय रुपेश कल्पेश. धावसंख्या 9. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होतो ऑन साइडला मात्र चेंडू बॅटची कडा चाटून निघून जातोय ऑफ साइडला. एकच धाव मिळेल. तोकड्या आव्हान असेल तर लक्षात ठेवा थोड्याशा अडचणी असतात कारण तोकड्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला डाऊन द ग्राउंड तुमची खेळी खूप महत्वाची असते कारण त्यावेळेस त्या खेळामध्ये मोठे फटके तितकेसे महत्वाचे नसतात जितक्या धावा या तुम्ही खालून करतायत त्या धावेला मोल जास्त असतोय. आणि अंडरआर्म क्रिकेटचे हे वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये धावा या जास्तीत जास्त खालून धावून काढल्या जात आहेत. नोचा इशारा हा एक बोनस पॉइंट असेल कारण इथे मात्र जर आपण पाहिल्या तर या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या 2+1 म्हणजे या 3 धावा स्कोर बोर्डवर लावल्या जात आहेत. पहिल्यापासून अप्रतिम षटक हाताळत होता जवळपास 3 चेंडू निर्धाव हाताळले होते. त्यानंतर पाहिलं आपण तर थोडासा भरकटताना गोलंदाज. ॲव्हरेज एक चिकी सिंगल स्वतः यष्टिरक्षक चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या 14. 28 धावेचा पाठलाग करतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे.
14 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नंबर 3 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रुपेश. JPL अक्षय साठम म्हणतात की JPL मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. या गोलंदाजानं हॅट्रिक देखील साध्य केली होती ओव्हरच्या स्पर्धेमध्ये. JPL जुचंद्र प्रीमियर लीग जबरदस्त कामगिरी या गोलंदाजानं केली होती. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. ह्यावेळेस सुपर डिलिव्हरी, क्या बात आहे. विथ द टर्न चेंडूला लॉफ करायचा होता स्क्वेअरच्या दिशेनं, मात्र चेंडू आदळला जातो तो अंगावर. लेग ब्रेकचा मारा. गोलंदाजी जर पाहिली आपण तर अतिशय तिखट मारा आहे असं मी नक्कीच म्हणू शकेल, कारण आतापर्यंत 28 धावा समोर असताना थांबवलेला आहे जुचंद्र या संघाला. मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, काय आज झेल होईल का? इज गॉन. महत्वपूर्ण हा कॅच असेल इथे, मात्र गडी बाद. गायक अमोल जाधव यांचं सुमधुर हे गीत आहे. लक्षात ठेवा, भरपूर लोकांच्या हृदयामध्ये स्थान या गाण्यानं केलेलं आहे. आणखीन भरपूर काही नवीन गाणी अमोलची येत आहेत आणि नक्कीच आज जे आपल्या नायगाव परिसरामधलं एक गीत नक्कीच लॉन्च झालेलं आहे. विजय वैती जनसेवा मेडिकलचे प्रोप्रायडर आहेत मित्रांनो, आणि त्यांनी एक गाणं मात्र नक्कीच आज रिलीज केलेलं आहे. रूपानं देखणी म्हणून एक गाणं आहे. संपूर्ण या गाण्याचा शूट खास करून हे आपण कोचिवड्या गावामध्ये केलेलं आहे आणि सरूच्या बागेमध्ये या गाण्याचं जो आपण पडद्याच्या मागे राहायचं आहे. गुलशन, पडद्याच्या मागे मित्रा प्लीज आपण बसायचं आहे. आणि खेळाडू कक्षासमोर निधीच्या बॅनर समोर जे 2 खेळाडू बसलेले आहेत, निधीचे खेळाडू कक्ष डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये निधीच्या बॅनर समोर जे दोन खेळाडू तिथे बसले त्यांनी उठायचं आहे. आणि खुर्ची टाकून एक बसलेला आहे, प्लीज बॅनर क्लिअर करा. खेळाडू कक्ष बॅनर क्लिअर करा. खुर्चीमध्ये एक खेळाडू बसलेला आहे खेळाडू कक्षामधील, प्लीज बॅनर क्लिअर करा. 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 13. ऑन हॅट्रिक वर गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये आपण एक हॅट्रिक पाहिली होती, काय आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहायला मिळेल का? सुपर चेंडू, यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त पंच केलं गेलं. 1 धाव अंकित केली जाईल. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करेन मी, कारण 28 धावांसाठी झगडावं लागत आहे मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच जुचंद्र या संघाला. 24 चेंडू 28 धावा, एक सोपं असं आव्हान अंडर क्रिकेट मध्ये समोर ठेवलं होतं, मात्र त्याच आव्हानासाठी झुंज देतोय हा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंच केला जातोय, चेंडू जातोय की काय गोशांकी क्षेत्रामध्ये ते पाहायला नक्कीच मिळेल. मात्र चेंडू जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल. धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा धावफलकावर पाहायला मिळते आहेत. अजूनही आपण विचार केला तर शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील. तर 2 हे खेळाडू आहेत, या 2 खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले होते मित्रांनो.
2020 संस्थापक चषक नाईट मॅचच्या स्पर्धेमध्ये. आणि ते नक्कीच कौतुक करेन मी गोलंदाजांचं, कारण आपण जर गोलंदाजाचा ट्रेंड पाहिला मित्रांनो तर दीपेशनं जवळपास पहिल्या षटकामध्ये धावा 7 खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय तर प्रेमशेखरनं जवळपास धावा खर्च केल्या होत्या त्या 3. त्यानंतर रुपेश धावा खर्च करतोय त्या म्हणजेच 3. तर आतापर्यंत म्हणायचं गेलं तर गोलंदाजी खूप अप्रतिम पाहायला मिळते. काय हे शेवटचं षटक, निर्णायक षटक काय आपल्या संघाला जिंकून देईल का, वाकेपाडा संघ जिंकू शकेल का? आतापर्यंत मी तर म्हणेल की गोलंदाजांची वडचढ फलंदाजावर झालेली आहे. या सामन्याच्या विषयी म्हणायचं गेलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. आतापर्यंत सरस गोलंदाजी आहे ती म्हणजे वाकेपाडा या संघाची. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही गोलंदाज पाहतायत तो म्हणजेच मॉन्टी. चला घाई करा, 11 धावेची गरज जुचंद्र या संघाला. यावेळेस हा चेंडू खालून खेळतोय. गुड ऑफ रिजनल क्षेत्ररक्षक येईपर्यंत या 2 धावा पाहिल्या आपण तर पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा पहिल्या चेंडूवर कव्हर अप केल्या गेल्या. चेंडू आता शिल्लक आहेत ते 5 धावा करायच्या आहेत त्या 9. आपण पाहत आहात, खेळत आहात शिव वाहतूक सेना पुरस्कृत कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं ऍडव्हेंचर बॉयज चंद्रपडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2021चा हा क्रिकेटचा महारणसंग्राम. इथे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा. 1 शॉटचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा. 1 शॉटचा इशारा. फक्त ही एकच धाव गृहीत धरली जाईल. ही एक धाव फक्त गृहीत धरली जाईल. एक धाव फक्त गृहीत धरली जाईल. आता मात्र नक्कीच खरी मजा येणार आहे या सामन्याला, कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 4 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 8. चला सुरुवात करा. इथे संधी होती, येथे यष्टरक्षकाला संधी होती मी तर म्हणेल, कारण जवळपास कॅच देखील करू शकला असता आणि एसटीची देखील करण्याची मी तर म्हणेल एक संधी उपलब्ध झाली होती मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेल त्या संधीचं सोडं करता आलं नाहीये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. 3 चेंडू 7 धावा. एक चेंडू जर निर्धाव आला तर नक्कीच या सामन्याला कलाटणी येईल. मात्र त्याप्रमाणे ती गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत मी तर म्हणेल सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. जास्तीत जास्त धावा जर आपण पाहिल्या तर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त धावा जास्त खर्च केले नाहीत या संघानं, वाकेपाडा संघानं. अचूक टप्पा, भेदक मारा आणि योग्य ती लाईन ऑफ लेंथ. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, लक्षात ठेवा. 3 चेंडू 7 धावा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. सात धावेची गरज आहे, लक्षात ठेवा. सामना मात्र जवळ येतोय. हा चेंडू काय दाखवेल, या चेंडूवर किती धावा येतील. 28 धावा. एक तुकडा आव्हान जुचंद्र संघासमोर ठेवलं होतं, मात्र तेच आव्हान पेलताना जुचंद्र संघ मात्र अंगाची माती करतो या ठिकाणी. आणि अशा प्रकारे म्हणायचं गेलं तर खांदे थोडेसे उंच होत आहेत वाकीपाडा या संघाचे, कारण एक चेंडू आणि 7 धावेची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि हे आव्हान पूर्ण करायचं आहे ते म्हणजेच जुचंद्र या संघाला. जर आव्हानाचा चेंडू हाताळला गेला तर संधी पुन्हा मिळेल या सामन्यामध्ये जिवंत राहण्याची जुचंद्र संघाला. पाहायचं आहे काय घडेल, कारण 7 धावा एका चेंडूमध्ये यायलाच हव्या. जर तुम्ही षटकार जरी मारला तरी मात्र ते आव्हान तुमचं पूर्ण करू शकत नाहीत. मात्र एखादी धाव
जर आव्हानाच्या स्वरूपात हाताळली गेली तर कदाचित एक संधी पुन्हा मिळेल युटिंद्र संघाला. कंपल्सरी 7 धावेची गरज आहे. आणि ते मात्र अशा रीतीनं वाकीपाडा संघ इथे विजय होतोय. पुढील वाटचालीसाठी वाकीपाडा या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही जोचंद्र संघाचा देखील इथे आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुढच्या सामन्याच्या दिशेनं. पुढचा सामना असेल शिवतेज चंद्रपडा वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पांडू या दोन संघाच्या दरम्यान. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन